नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आप्पा आणि नागोबा निघालेला आहे नागोबा फोन जायला. आराध्याला बरोबर घेतलं आणि वारुळ शोधित निघालो. वारुळ शोधित असताना वारुळ सापडलं. वारुळाची पूजा करायला सुरुवात केली. अगरबत्ती लावली, वारुळाला पाणी फिरवलं, त्यानंतर हळदी कुंकू वाहिलं, लाह्या वाहिल्या, दूध वाहिलं, पीठ तांदूळ साखर त्या ठिकाणी विधिवत पूजा आराध्यानी आणि मी वारुळाची केली. वारुळाची पूजा केल्यानंतर दूध वारुळावरती वाहिलं. दूध वाहिल्यानंतर एकतर वारुळातून आधीच भीती वाटत होती, जर खरोखर नागोबा बाहेर निघाला वारुळातून तर परवड व्हायची, म्हणून जरा सावकाश व्यवस्थित पूजा त्या ठिकाणी करत होतो. पूजा करत असताना खंडभुजबळ दोन नातींना घेऊन त्या ठिकाणी वारुळाची पूजा करायला आला. समू आणि ज्ञानू अशा दोन नाती घेऊन खंडभुजबळ तिथं आल्यानंतर त्यांनी ही वारुळाची पूजा केली. आणि वारुळाची पूजा केल्यानंतर पुन्हा आम्ही वारुळाचं दर्शन घेऊन पाठीमागं घरी निघालो. घरी आल्याच्या नंतर आराध्या म्हटली पप्पा झोका बांधायचा आहे. मग आता झोका बांधायला चराट वगैरे पाहिलं आणि चराट वगैरे पाहून दिलं. आराध्याला आणि सानिकाला सांगितलं की झोका बांधून घ्या. झोका बांधल्याच्या नंतर गावात आलो. गावात गेल्यानंतर सोमेश्वराला पिंपरी तुम्हाला या ठिकाणी गेलो. प्रति भीमाशंकर म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पिंपरी तुम्हाला नगरीमध्ये सोमेश्वर भगवंताचं मंदिर त्या ठिकाणी पुरातनकालीन आहे. विधिवत अशी दर्शन त्या ठिकाणी घेतलं. माझे मित्र गणेश शिंदे भेटले, सुरेशराव शेळके भेटले आणि सर्व ट्रस्टी मंडळी त्या ठिकाणी भेटले. शेखर पाटेकर, सुनील सोनवणे, त्याचप्रमाणे कैलास पिंगळे, संतोष जाधव, पोलीस पाटील, सर्व मंगेश बडदे, सर्व मित्रपरिवार भेटला आणि त्या ठिकाणी सोमेश्वरांचं दर्शन घेऊन पुन्हा रांजणगावला निघालो. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपला ब्लॉग संपतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.